तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहरातील वर्धमान ज्वेलर्स फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना राहुरी पोलिसांनी पकडले। त्यांच्याकडून 4,95,269 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 15 दिवसांपूर्वी वर्धमान ज्वेलर्स अज्ञात चोरट्याने फोडून एकूण 60,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्हीचा DVR चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी दाखल गुन्ह्यासारखा यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे केला असल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील पथक तपासकामी दाखल झालं। राहुरी पोलीस तपास पथक, यवत पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पुणे येथील पोलीस पथक असं संयुक्त पथकानं दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपी विकी सिंग, जालेंदर सिंग कल्याणी, अतुल सुरेश खंडागळे दोघे राहणार पुणे व त्यांचे इतर 4 साथीदारांनी केले असल्याचं तपासणीमध्ये निष्पन्न झालं। आरोपी विकी सिंग, जालेंदर सिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन इथं सुमारे 90 गुन्हे दाखल आहेत। आरोपी हे लोणीकंद इथं असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं संयुक्त पोलीस पथकानं आरोपींचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शिताफीनं ताब्यात घेतलं। आरोपींना प्रथम यवत पोलीस स्टेशन इथं गुन्ह्यात अटक करण्यात आली, त्यानंतर राहुरी येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कोराडे, नदीम शेख, सचिन ताजने व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात दरेकर यांच्या पथकानं कारवाई केली। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।